कोयत्याने मारहाण करून फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या अटकेत। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील गुन्ह्यातील फरार आरोपी व त्यांचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। दिनांक 25/4/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता नाशिकच्या भगूर बसस्टॉप जवळ एक इसम त्यांच्या पत्नीसह जात असताना यातील आरोपी यांनी जुन्या भांडणाचे कुरापत काढून सदर इसमास लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून आरोपींनी रागाच्या भरात त्यांच्याजवळ असलेल्या कोयत्याने सदर इसमाच्या डोक्यास व उजव्या हातास गंभीर दुखापत केली होती। यावरून देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असून सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी याचा शोध घेत असतानाच दिनांक 2/5/2025 रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुनील भालेराव हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून तो आनंद कॉम्प्लेक्स येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी सदर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 हेमंत तोडकर यांना देऊन त्यांची नमूद पथकास मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे अशांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून आनंद रोड गोडसे कॉम्प्लेक्स येथे आरोपी सुनील अशोक भालेराव वय 23 वर्ष राहणार आनंद रोड आंबेडकर सोसायटी देवळाली कॅम्प नाशिक यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपी सुनील भालेराव यास पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे रिपोर्टासह हजर करण्यात आले। सदर कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, संजय पोटिंदे अशांनी केली आहे। हिंदुस्तान पोलीस टाइम्स सोबत राकेश पाटील, नाशिक।